सभापती महोदय, महात्मा गांधी स्मारक परळ जिल्हा मुंबई येथील रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळण्याबाबत हा माझा विषय आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी ऍक्ट 1972 नुसार वाढीव सुधारित रक्कम 10 लाख व 20 लाख प्रमाणे सेवानिवृत्ती उपदान मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्या दालनात 24 जानेवारी 2019 रोजीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला। या बैठकीत तत्वतः निर्णयाला अनुसरून 3 फेब्रुवारी 2020 रोजी रुग्णालयाच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बैठकीत ग्रॅज्युएटी ऍक्ट 1972 नुसार 10 लाखाची तसेच नवीन आवृत्तीप्रमाणे 20 लाखाचे उपदान देण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता। सगळे अप्रूव्हल्स मिळून सुद्धा आज 5 वर्ष झाली त्यांना ग्रॅज्युएटीसाठी आरोग्य आणि वित्त विभागाची एनओसी अद्यापही मिळालेली नाहीये। रुग्णालयातील सेवानिवृत्त कामगार कर्मचाऱ्यांना वाढीव उपदान ग्रॅज्युएटी रकमेचा आर्थिक बोजा हा राज्य शासनावर येत नसून केंद्र सरकार सदर रक्कम देणार असून देखील केंद्र सरकार ही रक्कम देणार असून देखील स्थानिक प्रशासन या प्रश्नामध्ये चालढकल करते। त्यातच काही सेवानिवृत्त कामगार यांनी औद्योगिक न्यायालयात वाढीव उपदानाबद्दल केलेला दावा जिंकला असून त्यांना उपदान 10% व्याजासह देण्याचा निर्णय माननीय न्यायालयाने घेतलाय। 24 जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखाली वाढीव उपदानासंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय झाला। त्या अनुषंगाने रुग्णालयातील व्यवस्थापकीय समिती आणि व्यवस्थापकीय मंडळ यांनी हा निर्णय कायम ठेवून कामगार कर्मचाऱ्यांना वाढीव उपदान देण्याचा निर्णयही घेतला। परंतु याच्यामध्ये खेदजनक बाब अशी आहे की रुग्णालयीन प्रशासन सेवानिवृत्त कामगार कर्मचारी आहे यांना औद्योगिक न्यायालयात जाऊन निर्णय घेऊन या तरच वाढीव उपदान देऊ असं त्या ठिकाणी सांगत आहे। सुधारित वाढीव उपदान देण्यासाठी निर्णय झाला असतानाही आता रुग्णालय व्यवस्थापन अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अगदी उतार वयामध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला सांगते। यातल्या कित्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झालाय। ही बाब अत्यंत चिंताजनक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढीव उपदान त्वरित प्रदान करण्यात यावे याकरिता हा मुद्दा विशेष उल्लेखाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनात आणू इच्छिते। श्री मिलिंदजी नार्वेकर, डॉक्टर